नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो, आरोग्यसेवक 40% 50% सर्वांच्या इथं रिझल्ट लागलेले, निकाल पण लागलेले आणि निवड यादी पण लागलेले आहेत. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे ग्रामसेवकाच्या काही जिल्ह्यांची इथं निवड यादी आलेली आहेत आणि काही जिल्ह्यांची इथं बाकी आहेत. कोणकोणत्या जिल्ह्यांची बाकी आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यांची इथं निवड यादी जी आहे मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक यांची जाहीर झालेली आहेत आणि कट ऑफ काय गेला आहे, किती मार्कावर मुलांचं सिलेक्शन झालं आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, आता सध्या कंत्राटी ग्रामसेवक आणि ग्रामसेवक मित्रांनो, ह्या पदांकरिता फक्त अजून एकच जिल्ह्याची निवड यादी आलेली आहे. बघू शकता तुम्ही, तुम्हाला याचं कट ऑफ पण माहिती पडून जाईल. आता कट ऑफचं बघा मित्रांनो, कट ऑफ मतलब जिल्ह्याप्रमाणे वेगवेगळा कट ऑफ लागतो, पण 1-2 मार्काचा फरक दिसेल तुम्हाला कट ऑफमध्ये. जसं की आपण होमगार्डचं बघितलं आहे, तुम्ही बघू शकता. तो होमगार्डचं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला, तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकतात. सर्व जिल्ह्यांमध्ये फक्त 1-2 मार्काचं कट ऑफमध्ये इथं डिफरन्स दिसेल तुम्हाला. तशाच प्रकारे मित्रांनो, इथं तुम्ही बघू शकतात जे आपलं ग्रामसेवक आहे, बघू शकता तुम्ही. इथं बघा, ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अकोला मित्रांनो, अकोला ग्रामसेवकाचं इथं दाखवत आहे. कंत्राटी ग्रामसेवकाचं आहे बघा, कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तात्पुरती प्रारूप निवड यादी इथं दिलेली बघू शकता तुम्ही. इथं कोणत्याही प्रकारची तुम्हाला इथं वेटिंग लिस्ट दिसणार नाही. फक्त जी निवड यादी आहे तीच दाखवलेली आहे बघू शकता तुम्ही. तर प्रवर्ग बघू शकता तुम्ही, तात्पुरती निवड यादी इथं दिलेलं आहेत. आणि मित्रांनो, हे खुला प्रवर्ग आहे बघा. सर्वसाधारण 2 जागा होत्या मित्रांनो, दोन्ही जागा भरल्या गेलेल्या आहेत 158 मार्कावर बघू शकता तुम्ही. आणि खाली आल्यानंतर तुम्हाला इथं बघा तात्पुरती सॉरी मित्रांनो, वेटिंग लिस्ट पण आहे. इथं PDF मध्ये दिसत नव्हतं, पण इथं बघा तात्पुरती प्रतीक्षा यादी जी वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, ती वेटिंग लिस्ट इथं 146 वर इथं बंद झालेली आहे बघा. ज्यांना 146च्या वर मार्क आहेत ते सर्व वेटिंग लिस्टवर आहेत. 3 मुलं वेटिंग लिस्टवर आहे बघू शकता तुम्ही. आता खुला प्रवर्ग महिला बघू शकता तुम्ही, महिला एकच इथं विद्यार्थिनीचं इथं सिलेक्शन झालेलं आहे 168 मार्कावर बघू शकता तुम्ही. आणि वेटिंग लिस्टवर इथं 2 मुली आहेत 138 मार्कावर. खाल्यानंतर तुम्हाला इथं माजी सैनिकाचं दिसेल. माजी सैनिकाचं एक पद होतं, ते पण इथं दिलेलं आहे 98 मार्कावर भरलं गेलेलं आहे. वेटिंग लिस्टवर 98 मार्कावर एक विद्यार्थी आहे बघू शकता तुम्ही. तसं तुम्ही खाली असाल मित्रांनो, खाल्यानंतर तुम्हाला इथं तात्पुरती निवड यादी बघा, EWHचं दिसेल. EWHचं कट ऑफ इथं 146 गेलेलं आहे आणि वेटिंग लिस्टचं कट ऑफ इथं 144 गेलेलं आहे. तसंच तुम्ही अंशकालीन पण दिलेलं इथं. आर्थिक दुर्बल घटक महिला, सर्व प्रकारचे सर्व कॅटेगरीचे इथं विद्यार्थ्यांचे इथं लिस्ट दिलेली आहे. कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे इथं सिलेक्शन झालेलं आहे, कट ऑफ बघा तुम्ही बघू शकता. आता खाली आल्यानंतर तुम्हाला बघा, हे तुम्ही मी PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईल. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकतात आणि संपूर्ण PDF तुम्हाला रिझल्ट, निवड यादी सर्व PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. बघा मित्रांनो, इथं इतर मागासवर्ग इथं दिलेले सर्वसाधारण पदसंख्या 2 होते मित्रांनो आणि 152 वर दोन्ही मुलांचं इथं 152 वर कट ऑफ गेलेलं आहे. एकाला 156 आहे, एकाला 152 आहे. त्यांचं इथं जे सिलेक्शन आहे मित्रांनो ते झालेलं आहेत. आणि वेटिंग लिस्टवर इथं 3 मुलं आहेत 146 मार्क घेऊन. तसंच तुम्ही इतर मागासवर्ग महिला बघितलं असेल तर एक इथं पद होतं मित्रांनो, एक वेकन्सी होती 138 मार्कावर ती भरल्या गेलेली आहे आणि 126 आणि 136 मार्कावर इथं वेटिंग लिस्टवर आहे. तर तशा प्रकारे बघा, इथं खाल्ल्यानंतर तुम्हाला अनुसूचित जाती दिसेल बघा, म्हणजेच SC कॅटेगरी. तर इथं SC कॅटेगरीचे इथं 2 पद होते मित्रांनो, एक बघू शकता तुम्ही. आणि 136 मार्कावर इथं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं. आणि त्यांची इथं बघा वेटिंग लिस्टवर 3 मुलं आहेत 126 मार्कावर इथं वेटिंग लिस्ट जी आहे ती बंद झालेली आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला SCचीच अनुसूचित जाती म्हणजेच माजी सैनिकच दिसेल तुम्हाला. त्याचं पण एक पद होतं, ते पण 98 मार्कावर भरलं गेलेलं आहे. आणि इथं खाली महिलांचं दिलेलं आहे, अनुसूचित जाती महिला. तर महिलाचं बघा 138 मार्कावर इथं कट ऑफ गेलेलं आहे. 138 मार्कावर इथं सिलेक्शन झालेलं आहे 2 महिलांचं. आणि वेटिंग लिस्टवर इथं 3 महिला आहेत 126 मार्क घेऊन. जसं तुम्ही खाली असाल, खाल्यानंतर तुम्हाला विमुक्त जाती दिसेल. विमुक्त जातीचं अचं बघू शकता तुम्ही, 146 मार्कावर एका विद्यार्थीचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. आणि वेटिंग लिस्टवर इथं 2 विद्यार्थी 132 मार्क घेऊन. जसं तुम्ही खाली असाल मित्रांनो, खाली इथं भटक्या जमाती दिसेल तुम्हाला महिला. अशा प्रकारे संपूर्ण बघा, भटक्या जमाती सर्वसाधारण अशा प्रकारे बघा. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं भटक्या जमाती दिसेल. यांच्या पण इथं कट ऑफ दिलेलं आहे, ते बघू शकतात. कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, मी डिटेल्समध्ये सांगेल. तर बघा, तात्पुरती वेटिंग लिस्ट पण इथं दिलेली आहे. तर अशा प्रकारे बघा, आता मित्रांनो इथं ST या कॅन्डिडेटसाठी इथं वेकेन्सी नव्हती, म्हणून इथं STचं कोणत्याही प्रकारे अनुसूचित जमातीचं इथं कट ऑफ किंवा मग ते दिलेलं नाही आहेत. कारण बघा,
इथं फक्त अनुसूचित जाती आहे, म्हणजेच इथं एस टी सोडून सर्व कास्टला इथं वेकेन्सी होत्या आणि सर्व प्रकारे तुम्हाला मी कट ऑफ सांगितलेले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता ह्या कट ऑफमध्ये आणि तुमच्या ज्या पण जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कट ऑफमध्ये 1-2 मार्काचा कमी जास्त फरक होऊ शकतो मित्रांनो. जर तुम्हाला एवढे मार्क येत असेल तर तुम्ही हमखास तुमचं इथं सिलेक्शन होईल अशी मी तुम्हाला जी तुमची आश्वासन देतं मित्रांनो. कारण 1-2 मार्क मागे पुढे होऊ शकतात, 1-2 मार्क कमीवर पण लागू शकते आणि 1-2 मार्क इथं वर पण जास्त पण लागू शकते. तर अशा प्रकारे संपूर्ण कट ऑफ मी तुम्हाला इथं सांगितलेली मित्रांनो. हे कंत्राटी ग्रामसेवकाचं होतं अकोला जिल्ह्याचं. ज्यावेळेस वेगवेगळ्या जिल्ह्यांची इथं जे पण रिझल्ट किंवा मग निवड यादी येतील मित्रांनो, मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन करा. मी तुम्हाला सर्व माहिती, सर्व अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देईल. जसं निवड यादी इथं प्रसिद्ध होतात वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या, मी तुम्हाला ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून देईल. तुम्ही तिथं तुमच्या जिल्ह्याची जर तुम्ही पण ग्रामसेवकाला फॉर्म भरला आहे तर तुम्ही पण आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तुम्हाला तुमची निवड यादी तिथं टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर बघा मित्रांनो, आता सध्या हे फक्त अकोला जिल्ह्याचं लागलं आहे मित्रांनो. अजून येत्या 4-5 दिवसामध्ये किंवा येत्या 10 दिवसामध्ये सर्व इथं ग्रामसेवकाचं सर्व जिल्ह्यांचं इथं निकाल येऊन जाईल. तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.